नमस्कार, मी वैद्य भावना चौधरी। आज आपण बघणार आहोत समदोष। समदोष म्हणजे काय? तर दोष समान असणे हा सरळ सरळ त्या शब्दाच्या मागचा अर्थ आहे। मग समान असणे म्हणजे काय? तर आपण बॅलन्स असणे म्हणजे शरीरामध्ये तीन दोष असतात। म्हणजे आयुर्वेदामध्ये त्रिदोष सिद्धांत हा मूळ सिद्धांत सांगितलेला आहे। मग कोणते दोष? तर बहुतेक सगळ्यांना माहिती असणारच आहेत। वातदोष, पित्तदोष आणि कफदोष या तीन दोषांना त्रिदोष सिद्धांत असं म्हटलेलं आहे। या तीन दोषांवरतीच आपलं शरीराचं बऱ्याच गोष्टी सगळ्या क्रिया अवलंबून असतात। ते आपण हळूहळू डिटेलमध्ये बघू। पण दोष समान असणे म्हणजे वातदोष आता कसा ओळखायचा? तर वात म्हणजे वायू म्हणजे वारा। वारा आपल्याला दिसतो का? त्यांच्या क्रियांवरून त्याचे आपल्याला म्हणजे ते वारा जेव्हा गतिमान होतो तेव्हा तो वायू आहे असं आपल्याला समजतं। तीच प्रक्रिया आपल्या शरीरामध्ये असते। मग आपल्याला त्याच्या कार्यानुसार आपण इथे वातदोष आहे असं समजू शकतो। म्हणून आयुर्वेदामध्ये नास्ति रुजा विना वातम असं एक छोटंसं सूत्र आहे। म्हणजे जिथे रुजा म्हणजे वेदना म्हणजे दुखणं, नास्ति म्हणजे नसणे, विना म्हणजे शिवाय, म्हणजे नास्ति रुजा विना वातम। रुजा म्हणजे दुखणं, तर म्हणजे वात जिथे वात असेल तिथे दुखणं आहे। म्हणजे दुखणं जिथे आहे तिथे वात शिवाय दुख शकत नाही असं त्याचा सरळ आपण अर्थ म्हणू शकतो। मग वातदोष वाढला किंवा कमी झाला तर काय होतं? सर्वसाधारण सगळ्यांना माहिती आहे। संधिवात असो, गॅसेस उठणे, कंबर दुखणे, पाठ दुखणे किंवा मसल्स पेन, क्रॅम्प्स येणे, मलावबद्धता म्हणजे पोट साफ न होणे, हे सगळे वातदोषाच्या अंतर्गत येणाऱ्या छोट्या छोट्या लक्षणं आहेत किंवा आपण त्यांना छोटे छोटे आजार असं म्हणू शकतो। खूप मोठे आजार नव्हे ते। दुसरा दोष आहे पित्तदोष। पित्तदोष म्हटल्यावरती पित्त म्हणजे गरम, पित्तम उष्णम हे छोटंसं सूत्र। म्हणजे जिथे उष्णता आहे तिथे पित्त आहे, जिथे गरमी आहे तिथे पित्त आहे असं साधारणतः आपण म्हणू शकतो। तर जनरली पित्त कशामुळे लोकांना माहिती आहे सर्व समाजात? ऍसिडिटी कॉमन शब्द आहे। ऍसिडिटी झाली मला म्हणजे काय होतं? मळमळ होते किंवा गरम गरम किंवा पित्त बाहेर येतं, उलटीसारखं वाटतं, उलटी होते, अपचन होतं किंवा गॅसेसचा त्रास, ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा पित्तदोषाच्या सामावस्था जर बिघडली तर होतात। तिसरा दोष आहे कफदोष। कफदोष म्हणजे कफ म्हणजे बहुतेकांना माहिती आहे कफ झाला, कफ झाला, कफ झाला। लहान मुलांना जास्त कफ झालाय। अरे कफ झाला म्हणजे काय? तर कफ कंडुश्च असं छोटंसं सूत्र आहे। कंडू म्हणजे खाज येणे, म्हणजे खाज जी आहे ती कफाशिवाय येत नाही असं आयुर्वेद शास्त्र सांगतं। पण मग आता खाज सगळीकडेच, खाज ही गोष्ट वात वाढला तरी येतो, म्हणजे वृक्षता वाढली तरी खाज येणार आहे आणि कफदोष वाढला तरी खाज येणार आहे। पण दोन्ही प्रकारच्या खाजेमध्ये अंतर आहे। हे कसं तर आपण पुढे नंतर बघणारच आहोत। तर सध्या कफ म्हणजे सर्दी होणे, खोकला, दमा किंवा ब्रॉन्कायटिस, ह्या ज्या छोट्या छोट्या, किंवा डोकं पण दुखतं, सर्दी जास्त झाली तर सायनसेस दुखतात, सायनसायटिस झाला असं आपण म्हणतो। तर हे सगळं कफदोषाच्या साम्यावस्था बिघडली तर हे जनरली आपल्याला बघायला मिळतं। म्हणजे दोषानुसार प्रॅक्टिस करताना खूप वैद्यांना दोषानुसार प्रॅक्टिस करतात। म्हणजे कसं? तर वातदोष वाढलाय की पित्तदोष वाढलाय, कमी झाला आहे, कोणता दोष कमी झाला, याच्यानुसार त्याचं निदान करून पुढे त्याची ट्रीटमेंट उपचार हे करत असतात। मग हे समप्रमाणात असणे म्हणजेच काय? तर त्यांचं योग्य प्रमाण जे आरोग्यासाठी जे म्हटलेलं आहे त्याच्या याच्यात असणे म्हणजे बॅलन्स असणे, याला म्हणतात समदोष। मग वात, पित्त, कफ यातील कोणताही एक दोष वाढला, कोणताही एक दोष कमी झाला तर कोणत्याही रोगाची उत्पत्ती होते। म्हणून मग याचं मूळ कारण काय झालं? वातदोष किंवा कफदोष। मग हा हेतू किंवा निदान, मूळ कॉज ज्याला म्हणतात, तर हे शोधण्यासाठी बरेच आयुर्वेदिक वैद्य डिटेल हिस्ट्री घेतात। तिच्यामुळे म्हटलं जातं अरे या डॉक्टरकडे गेलं ना की हे खूप प्रश्न विचारतात, खूप त्याच्या खोलात जातात, हे का बरं, हे का आहे, का आहे, कारण त्याचं मूळ कारण शोधणं हे वैद्यकशास्त्र, आयुर्वेद वैद्यकशास्त्रामध्ये खूप महत्वाचं आहे। मूळाचं निदान
म्हणजे जे निदान आहे किंवा हेतू जो आहे तो नष्ट करणं, म्हणजे तो आजार किंवा तो रोग हा आपोआप बरा होतो. आणि याच कन्सेप्टवरती हाच मूळ उद्देश आयुर्वेदाचा असल्यामुळे या दोषांना खूप महत्त्व दिलेलं आहे. तर हे आपण बॅलन्स करणे, हे कसं करायचं किंवा बॅलन्स, तिन्ही दोष बॅलन्स असणे म्हणजे स्वस्थ आहे, आरोग्य आहे. तर हे सहसा बहुतेक प्रत्येक आजच्या भारतामध्ये असणाऱ्या सगळ्या मानवामध्ये ते पूर्ण समप्रमाण नसतंच. कोणता ना कोणता दोष कमी असतो, एखादा दोष वाढलेला असतो आणि हे सगळं प्रकृतीनुसार वेगवेगळ्या दिसून येत असतं. प्रकृती आणि दोष यांचं समन्वय साधूनच पुढे सगळ्या गोष्टी उपचारासाठी आवश्यक असतात. तर हे आपण बेसिक दोषांचं आज बघितलं. धन्यवाद.